नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये. दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. त्यामध्ये मी सिद्धोधन आंबेगावे सर, मी सध्या बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवत आहे आणि त्यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे वेन आकृत्या, वेन डायग्राम म्हणतो आपण. तर बघा तो वेन डायग्राम काय, हा टॉपिक कंबाईन बी साठी, कंबाईन सी साठी किंवा इतर ज्या काही सरळ सेवा पेपर असतात त्या सर्व प्रश्नांसाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आपण याला चांगल्या पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर बघा, सिलोइझम किंवा वेन आकृत्या, इथं सर्व पेन असे प्रश्न असू शकतात. सर्व पेन मार्कर आहेत, सर्व मार्कर पेन्सिल आहेत, बरोबर. या अशा पद्धतीचे प्रश्न असतात. इथं बघा, इथं सर्व शब्द आहे, ह्याच्यावरून तुम्हाला आकृती काढायची आहे आणि ते झालं विधाने असतात. त्याच्यानंतर निष्कर्ष काय असतो, निष्कर्ष म्हणजे तुम्हाला ते शोधायचे की कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे. समजलं. त्यामध्ये बघा, फक्त तुम्हाला एक माहिती सांगत आहे मी, प्रश्न बघणार आपण पुढे. सर्व पेन मार्कर आहेत, सर्व शब्द जिथं आला, सर्व म्हणलं की सर्व असं घ्यायचा. सर्व पेन काय तर मार्कर आहे, म्हणजे पेन मार्करच्या मध्ये येईल. समजलं काय म्हटलं मी, सर्व पेन मार्कर आहेत म्हणजे सर्व म्हटलं तर सर्व घ्यायचं मध्ये. सर्व पेन काय आहेत, मार्कर आहेत, सर्व मार्कर पेन नाहीत. हे गोष्ट बघा, इकडे बघा, सर्व पेन काय आहेत, मार्कर आहेत, जे मध्ये आहेत सर्व आहेतच, पण सर्व मार्कर पेन नाही येत. समजलं मी काय म्हटलं. आता जो सर्व जो मध्ये असतो ते सर्व असतं, त्याच्या वरचा जो असतो ते काही असतं. तर काही मार्कर हे पेन आहेत, काहीचा अर्थ म्हणजे सर्व नाही, बरोबर. सर्व पेन काय आहेत, मार्कर आहेत, काही मार्कर हे पेन आहेत, सर्व मार्कर पेन्सिल आहेत. बघा असं जाईल, मग मार्कर मध्ये जाईल ना. आता सर्व मार्कर पेन्सिल आहेत म्हणले, सर्व मार्कर पेन्सिल म्हणजे इथं पेन्सिल येईल, बरोबर. म्हणजेच काय, सर्व पेन पेन्सिल आहेत असं होतं, कारण इथं मध्ये आहे पेन. सर्व पेन पेन्सिल आहेत, सर्व पेन मार्कर आहेत, सर्व मार्कर पेन्सिल आहेत, बरोबर. काही पेन्सिल पेन आहेत, काही मार्कर पेन आहेत. समजले का. म्हणजे त्याला दुसरा बी अर्थ होतो, सर्व पेन्सिल मार्कर नाहीत तर काही पेन्सिल मार्कर आहेत. ही गोष्ट कळाली का तुम्हाला. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. बघा, इथं सर्व म्हणजे जेवढं आहे तेवढं सर्व काही, बरोबर. ते सर्व असलेलं सगळंच, ते सर्व. काही म्हटलं तर का नाही, असलेलं सर्व नाही, त्याच्यापैकी काही. ओके. सर्व म्हटलं तर ते मध्ये घ्यायचं. बघा, सर्व पेन मार्कर आहेत, सर्व पेन काय आहेत, मार्कर आहेत, म्हणजे काही मार्कर पेन आहेत. ही एक वाक्य तयार होईल. सर्व मार्कर पेन नाहीत, ही एक वाक्य तयार होईल, बरोबर. सर्व मार्कर पेन्सिल आहेत, सर्व मार्कर पेन्सिल आहेत, काही पेन्सिल मार्कर आहेत, सर्व पेन्सिल मार्कर नाहीत, सर्व मार्कर पेन्सिल आहेत. असे वाक्य तयार होतात. याला म्हणतात निष्कर्ष. तशा पद्धतीची आकृती काढायचं आणि त्या आकृतीहून कोणते निष्कर्ष येतात ते समजून घ्यायचं. ह्यालाच म्हणतात वेन आकृत्यावरील प्रश्न, वेन डायग्रामवरील प्रश्न. समजलं. ओके. आता प्रश्न सोडवू आपण. सोडवा मग, आता तुम्हाला टाइम देऊ आपण, सोडवा. बघा, हे 4 प्रश्न आहेत, हे विधान आहेत, त्या विधानावर हे निष्कर्ष आहेत. कोणता निष्कर्ष योग्य होते ते खाली उत्तर आहेत, ते उत्तर शोधायचे आहे. कळालं का. ओके. काही टेन्शन नाही, येत नसेल तर मी सोडून दाखवतो. ओके, जमलं का. आकृत्या काढता आल्या पाहिजेत. बघा इथं, बघा हे विधानावरून आहे का नाही आपल्याला आकृती काढायची आहे. बघा, सर्व कागद, सर्व कागद म्हणले, सर्व कागद म्हणजे कागद असेल का नाही तर सर्व कागद काय येईल, पुस्तके आहेत. अशी आकृती तयार झाली पहिल्या विधानावरून. दुसरं विधान, काही पुस्तके पेन आहेत. बघा, सर्व पुस्तके पेन आहेत का, काही पुस्तके पेन आहेत म्हणजे काय, अशी आकृती येईल. काही पुस्तके पेन आहेत, काही आलं ना. सर्व घेतलं का आपण, नाही हे काय मधला भाग, हा जो भाग आहे हा वाला, हा एवढा भाग जो आहे ते काही, बरोबर. काही पुस्तके पेन आहेत, सर्व पेन पेन्सिल आहेत, सर्व पेन पेन्सिल आहेत म्हणता येईल. सर्व पेन म्हटले काय करायचं, असं सर्व पेन, पेन मध्ये गेलं पाहिजे ना. सर्व पेन काय आहेत, पेन्सिल आहेत, सर्व पेन पेन्सिल आहेत, बरोबर.
हे झालं. सर्व पेन्सिली खोड रबर आहेत, सर्व पेन्सिली खोड रबर आहेत म्हणते. परत असं जाईल, इथं इराटच नव्हता बरं, असं जाईल. बरोबर का? सर्व सर्व पेन्सिली काय आहेत? खोड रबर आहेत. अशा पद्धतीची आकृती तयार होणार आहे. समजलं का? अशा आकृती तयार झाल्या का? ह्याला टच नाही झालं पाहिजे बरं, इथं जागा असल्यामुळे कमी असल्यामुळे आपण थोडंसं हे झालेलं आहे. ओके, अशा पद्धतीने बघा, सर्व कागद पुस्तक येतं, सर्व कागद पुस्तके येतं. बरोबर, काही पुस्तके पेन येतं, इथं काही पुस्तके पेन येतं. सर्व पेन पेन्सिल येतं, सर्व पेन पेन्सिल येतं. आणि सर्व पेन्सिली खोड रबर येतं, सर्व पेन्सिली खोड रबर येतं. बरोबर, आता आपल्याला शोधायचे आहे कोणकोणते निष्कर्ष बरोबर आहेत. हे निष्कर्ष खाली आहेत. काही खोड रबर कागद आहेत. खोड रबर कुठे आहे बघा, इथं आहे. काही खोड रबर कागद, कागदाचा आणि खोड रबरचा काही संबंध आलाय का इथं? नाही. मग काही खोड रबर कागद आहेत, येईल का उत्तर? नाही, त्यामुळे पहिला कॅन्सल झाला. समजलं का कसं आलं? ओके, दुसरं बघा, काही कागद पेन्सिल येतं, कागद इथं आहे, पेन्सिल इथं आहे, पेन्सिलचा हा भाग आहे इथला. बरोबर, काही कागद पेन्सिल येतं, काही संबंध आहे का त्यांचा? संबंध नसल्यामुळे हा पण कॅन्सल झाला. समजलं का? सर्व खोड रबर पेन येतं, खोड रबर इथं आहे आणि पेन मध्ये आहे, मधला भाग सर्व असतो. बरोबर, सर्व पेन खोड रबर येतं, इथं सर्व खोड रबर पेन येतं नाही, काही खोड रबर पेन येतं. खोड रबर बाहेर आहे ना, त्यामुळे काही खोड रबर पेन येतं, इथं सर्व खोड रबर पेन आहेत म्हणले. सर्व नाही, सर्व पेन खोड रबर येतं, पण काही खोड रबर पेन आहेत, सर्व खोड रबर पेन नाही इथं आहेत म्हणले, त्यामुळे हा बी कॅन्सल झाला. बरोबर. चौथा, काही पेन कागद आहेत, पेन इथं आहे, कागद इथं आहे, काही संबंध लागत आहे का? काही पेन कागद आहे, काय संबंध आहे का? हा बी कॅन्सल झाला. म्हणजेच विधानावरून खाली दिलेले जे निष्कर्ष आहेत ते कोणताही निष्कर्ष बसत नाही. म्हणजेच 1, 2, 3, 4 चारही निष्कर्ष काय आहेत? अयोग्य आहेत. कळालं का आता कसं काढायचे उत्तर? ओके, समजलं असेल. आता पुढचा प्रश्न सोडवा. आता जमलं पाहिजे. काजल, ओके, सोडवा आता. समजलं, एका झटक्यात समजलं. आता काय तर विधाने बघा, काय आकृती कसं तयार होते अगोदर. सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. सर्व म्हटले, बरोबर, सर्व शिक्षक काय तर डॉक्टर. ओके, सर्व डॉक्टर इंजिनियर आहेत. सर्व डॉक्टर म्हणजे झालं ना, सर्व डॉक्टर काय आहेत? इंजिनियर आहेत. ओके, सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत. म्हणजे इंजिनियर मध्ये झालं ना आता परत, सर्व इंजिनियर विद्यार्थी आहेत. बरोबर, सर्व विद्यार्थी आहेत. अशी आकृती तयार झाली का तुमची? यस. जर वरील सर्व विधाने सत्य असल्यास पुढील कोणता निष्कर्ष सत्य आहे? आपल्याला सत्य ओळखायचे आहे. ओके, आता निष्कर्ष बघा. पहिला निष्कर्ष आहे, काही विद्यार्थी शिक्षक आहेत. विद्यार्थी आहे, शिक्षक इथं आहे. काही विद्यार्थी शिक्षक आहेत ना. बघ, काही विद्यार्थी शिक्षक आहेत, सर्व शिक्षक विद्यार्थी आहेत. बरोबर, आणि काही विद्यार्थी शिक्षक आहेत, कारण की बाहेर आहे ना विद्यार्थी, त्यामुळे काही विद्यार्थी शिक्षक आहेत. या बरोबर आहे. समजलं का? सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत. बघा, डॉक्टर इथं आहे, विद्यार्थी म्हणजे डॉक्टर विद्यार्थ्याच्या मध्ये आहे. आणि सर्व म्हटली तर सर्व डॉक्टर्स काय आहेत? विद्यार्थी आहेत. यस, सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत. दुसरंही बरोबर आहे. बरोबर. काही इंजिनियर शिक्षक आहेत. काही इंजिनियर काय आहेत? शिक्षक आहेत. बघा, इंजिनियर इथं आहे, शिक्षक इथं आहे. सर्व शिक्षक इंजिनियर आहेत. बरोबर. आणि काही इंजिनियर शिक्षक आहेत. इथं पण काढले, काही इंजिनियर शिक्षक आहेत. काही शब्द वापरले, त्यामुळे हे पण बरोबर आहे. बरोबर का? चौथा बघा, सर्व डॉक्टर शिक्षक आहेत. सर्व डॉक्टर इथं आहे, शिक्षक इथं आहे. सर्व डॉक्टर शिक्षक आहेत का? काही डॉक्टर शिक्षक आहेत आणि सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. समजलं का? काही डॉक्टर शिक्षक आहेत, पण इथं काय म्हटलं निष्कर्षात? सर्व डॉक्टर शिक्षक आहेत. सर्व नाही, काही पाहिजे होतं, इथं सर्व आहे, त्यामुळे हे काय झाला? चुकला. बरोबर. त्यामुळे पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे पहिला निष्कर्ष, दुसरा निष्कर्ष आणि तिसरा निष्कर्ष हे सत्य आहेत. चौथा मात्र चुकलेला आहे. पहिला बघा, फक्त निष्कर्ष एक सत्य आहे का? नाही. हे फक्त निष्कर्ष 2 सत्य आहे का? नाही. निष्कर्ष 1 किंवा 2 सत्य आहे का? नाही. 4 वगळता म्हणजे 4 जर सोडला, चौथा पर्याय जर सोडला, बाकीचे सर्व सत्य आहेत का? यस. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 म्हणजे चौथा चुकीचा आहे. चौथा सोडता बाकीचे सगळे बरोबर आहेत. कळालं का? ओके, ठीक आहे, गुड.
पुढे थोडस लक्ष देऊन बघा, इथे बघा बघा, सर्व बी काय म्हणतंय, 3 विधाने व त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. सर्व बी हे जे आहेत, सर्व बी काय आहेत, जे आहेत. काही सी आहे, काही सी काय जे आहेत. बी चा काय संबंध आहे का, काही सी हे जे आहेत, म्हणजे काही म्हटलं हा भाग. ओके, सर्व पी हे सी आहेत, सर्व सी हे पी आहेत म्हणत नाही, सर्व पी हे सी आहेत. मग पी कुठे जाईल, मग सी च्या आतमध्ये जाईल. ओके बघा, सर्व पी हे काय आहेत, सी आहेत. बरोबर, आता समजलं आता. ओके, अशा पद्धतीची काय होणार आहे, आकृती तयार होणार आहे. असं झालंय का. ओके, आता निष्कर्ष बघा. काही सी हे बी आहेत, सी ता आहे, बी ता आहे, काही संबंध आहे का, संबंध जर नाही तर उत्तर येईल का ते, त्यामुळे हा कॅन्सल झाला. बरोबर, एकही पी हा जे नाही, एकही पी हा जे नाही. बरोबर, ओके, एकही पी हा जे नाही. काही बी हे सी आहेत, काही बी हे सी आहेत, आहे का काही संबंध, नाही ना. काही बी सी आहेत का, नाही. त्यामुळं आपल्याला यथार्थ ओळखायचे आहे. एकही पी हा काय नाही, जे नाही. पी आणि जेचा काही संबंध नाही. ओके, बरोबर आहे. निश्चित सांगू शकत, बघा कधी कधी असं बी होतं की काय पी आहे का नाही, कधी आपण इथं बी घेऊ शकणार आहे. समजलं का. त्यामुळे का नाही निश्चित सांगू शकत नाही की एकही पी हा जे नाही, असं होऊ शकतं ना. ह्याच्यामध्ये पण आपण ऍड करू शकतो पीला. बरोबर का, निश्चित सांगता येतं का पी इथंच घ्यायचं म्हणून पीला आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो का नाही, ह्याच्यामध्ये पण निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे ते पण येणार नाहीये, ते पण योग्य येणार नाही. कारण निश्चित सांगू शकता का पी आपण इथंच घेणार आहे म्हणून ह्याच्यामध्ये बी घेऊ शकतो. त्यामुळे हे काही पी हा जे नाही निश्चित सांगता येत नाही, असे येणार आहे. काय येणार आहे, निश्चित सांगता येत नाही की नेमकं कुठं घ्यायचं आहे. त्यामुळे तिन्हीच्या तिन्ही कॅन्सल झाला, म्हणजे उत्तर काय येणार आहे, एकही नाही. हे तुम्हाला कळालं का, एकही पी हा जी नाही. कसं काय, एकतर आपण इथं घेतलो तर इथं बी येऊ शकतं, म्हणजे पी आहे का नाही नेमका कुठं घ्यायचा निश्चित सांगता येणार आहे का. जर निश्चित सांगता येत नसेल तर 4 ऑप्शन चुकीचे आहेत, म्हणजे 3च्या 3 निष्कर्ष चुकीचे आहेत. म्हणजे काय उत्तर, एकही नाही. समजलं कसं आलं ते. ओके, पुढचा सोडवा. म्हणजे विधाने बघा काय तर, काही झाडे, काही म्हटले, सर्व म्हटले का, काही म्हटले की असं घ्यायचं, या दोघांचा अर्धा. काही म्हटलं ना दोघांचा. काही झाडे काय इथं, फांद्या इथं. बरोबर, सर्व फांद्या टोप्या इथं. सर्व फांद्या म्हटले म्हणजे असं जाईल, सर्व फांद्या काय इथं, टोप्या इथं. सर्व फांद्या ना मधून जाईल ते, सर्व फांद्या टोप्या इथं. ओके, पुढे निष्कर्ष. हे तर झालं विधान, असे आकृती तयार होणार आहे. निष्कर्ष काय आहेत बघा. काही झाडे टोप्या इथं, टोप्या इथं आहेत, झाडे इथं आहेत. काही झाडे म्हटले, काही झाडे म्हटलं तर हे बघा ना का, टोप्या इथं आहेत. बघा झाडाच्या मधून गेले का नाही रस. बरोबर, काही झाडे, याचा एवढा एरिया आहे का नाही, टोप्यांचा बी आहे नाही हा वाला. बरोबर का नाही. आणि इथं म्हटले काय, काही झाडे टोप्या इथं, त्यामुळे हे बरोबर आहे. काही टोप्या, काही झाडे टोप्या इथं, काही टोप्या झाडे येतं, अर्थ एकच होणार आहे ना. ते चेक करायची सुद्धा गरज नाही, हे पण बरोबर आहे. बरोबर, सर्व टोप्या फांद्या इथं, टोप्या इथं आहे, फांद्या इथं आहे. सर्व फांद्या टोप्या इथं, विधानानुसार सर्व फांद्या काय इथं, टोप्या इथं. पण काही टोप्या फांद्या इथं, सर्व टोप्या फांद्या नाहीत, त्यामुळे हा कॅन्सल झाला. समजलं का कसं आलं ते. ओके, सर्व फांद्या टोप्या येतं, सर्व फांद्या टोप्या येतात. जो मधला भाग आहे तो सर्वच असतो. बरोबर, सर्व फांद्या काय येतं, टोप्या येतं, त्यामुळे हा पण बरोबर आहे. म्हणजेच अ, ब आणि ड बरोबर आहे. क काय चुकीचा आहे. ऑप्शन बघा मग, फक्त अ, ब व ड बरोबर आहे. इथं आहे का नाही पहिलाच. समजलं का. अशा पद्धतीनं पहिला तुम्हाला आलं का, दोघींना आलं का. यस, आपण काय बघितलं होतं अगोदर, इकडे बघा. मास्तर, सर्व जर म्हटलं तर सर्व त्या गोलाच्या मध्ये घ्यायचं. बरोबर, आता इथं सर्व बी एक्स आहे म्हणले, बी मध्ये जाईल, एक्स त्याच्या बाहेर जाईल. काही म्हटलं तर का नाही, काही म्हटलं सर्व काही बी एक्स आहेत तर त्या दोघांचा अर्धा भाग घ्यायचा. हे तर गोष्ट कळाली का आता. आता बघा इथे बघा, आता
सर्व आहे इथं. शब्द कोणता इथं? सर्व. सर्व बी हे काय इथं? एक्स आहे इथं. सर्व बी आहे ना, सर्व बी असं गेला. सर्व बी काय इथं? एक्स आहे इथं. समजलं का? ओके. सर्व एक्स काय इथं? सर्व एक्स म्हटले, सर्व एक्स म्हटले की अशा पद्धतीनं जायचं. सर्व एक्स काय इथं? झी आहे इथं. बरोबर. काही झी म्हटले आता इथं, काही झी काय इथं? टी आहे इथं. काही जी म्हटले एक्स आणि बी चा काही संबंध येईल का? मग फक्त काही जी म्हटले, काही जी काय इथं? टी आहे इथं. म्हणजे जी आणि टी याचा काहीचा संबंध आहे, सर्वचा संबंध नाही. बरोबर. काही जी हे टी आहे इथं. हे झालं विधानावरून अशी आकृती. हे तुम्ही त्याला इथं काढा, इथं काढा, इथं काढा, कुठेही काढा, पण असंच काढलं पाहिजे, अर्ध काढलं पाहिजे. ओके. निष्कर्ष काय आहेत बघा आता. काही बी, निष्कर्ष काय आहेत? काही बी हे टी आहेत. बी चा आणि टी चा काहीतरी संबंध येत आहे का? टी तिथं आहे, बी मध्ये आहे, काही संबंध लागला का त्या दोघांचा? तर काही बी टी चा काही संबंध येईल का? नाही. काही टी हे एक्स आहेत, टी इथं आहे, एक्स इथं आहे, संबंध जी आणि टी चा आहे. पण टी आणि एक्स चा काही संबंध आहे का? काही नाही ना, सर्व नाही. त्यामुळे काय झाला? कॅन्सल झाला. बरोबर. सर्व बी हे जी आहेत बघा, सर्व बी जीच्या मध्ये बी आहेत, म्हणजे सर्व बी काय इथं? जी आहे. काही जी आहे बी आहे. बाहेरचा भाग जेव्हा मध्ये मोजू तेव्हा ते काही असेल, मधला भाग जेव्हा बाहेर मोजू जाऊ तेव्हा ते सर्व असेल. बरोबर. बघा, सर्व बी असं म्हणत असेल तर सर्व बी जी आहेत, सर्व बी एक्स आहेत. ओके. काही जी बी आहेत, काही एक्स बी आहेत. समज आले का? ओके. सर्व बी जी आहेत का नाही? बघा, सर्व बी जी आहेत, मधला भाग आहे. बरोबर आहे. काही टी हे जी आहेत बघा, काही हा दोघांचा भाग. काही जी टी आहेत, काही सर्व टी जी नाहीत किंवा सर्व जी टी नाहीत, काही जी टी आहेत किंवा काही टी जी आहेत. बरोबर. इथं मी काही शब्द वापरले त्यामुळे हे पण बरोबर आहे. सत्य ओळखायचे आपल्याला. क आणि ड बरोबर आहे, अ आणि ब चुकीचा आहे. बरोबर. यथार्थ निष्कर्ष म्हणजे योग्य पर्याय. ओके. असं ओळखायचं. क आणि ड बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर 1, क आणि ड. समजलं का? ओके. अजून विचार करा, अजून विचार करा. सोपा आहे, जास्त डोकं लावायचं नाही याच्यात. तिसरा. अच्छा, पर्याय नंबर तिसरा आहे का? जमलं की रे? एकाच मिनिटात जमलं का नाही? ओके. बघा इकडे बघा, सर्व रस्ते काय आहेत? सर्व म्हटल्यानंतर रस्ते कुठे जाईल मग? आतमध्ये. सर्व रस्ते, सर्व रस्ते काय आहेत? बस आहेत. बरोबर आहे का नाही? सर्व रस्ते बस आहेत. काही बस कार आहेत, काही बसेस कार आहेत, काही बसेस काय आहेत? कार आहेत. बरोबर का? काही कार दिवस आहेत, काही कार. आपण एकाने पूर्ण असं थोडस वेगळी आकृती काढू. इथे बघा, थोडस छोटी काढू. आपण खूप मोठी काढली होती. इकडे बघा सर, सर्व रस्ते काय आहेत? सर्व रस्ते काय आहेत? बसेस आहेत, बस. ओके. काही बसेस कार आहेत, म्हणजे काही बस काय आहेत? कार आहेत. काही कार, काही कार. बरोबर का नाही? काय आहेत? दिवस आहेत. सर्व दिवस रात्री आहेत. दिवस रात्री म्हणजे जाईल ना, सर्व दिवस काय आहेत? रात्री आहेत. अशी आकृती आली का? हा, अशी आकृती देणार आहे ती. समजलं? बघा आता परत एकदा बघा. सर्व रस्ते बस आहेत, काही बसेस कार आहेत, काही बस कार आहेत, काही कार दिवस आहेत, आणि सर्व दिवस काय आहेत? रात्री आहेत. अशा प्रकारची आकृती येणार आहे. ओके. आता या अनुमाने निष्कर्षावर या. आता बघा, आता काही रात्री बसेस आहेत, काही रात्री, रात्र इथं आहे, बस इथं आहे, काही संबंध येत आहे का? काही रात्री बसेस काय आले का संबंध? नाही. ओके. काही रात्री कार आहेत, काही रात्री, काही बघा कार आणि रात्रीचा थोडासा संबंध आलाय का नाही? इथं बघा ना, हा वाला भाग. काही रात्री काय आहेत? कार आहेत. बरोबर. काही संबंध आला त्यामुळे हा काही संबंध आलाय. काही रात्री कार आहेत म्हणजे बरोबर आहे ना. तिसरं, काही दिवस बसेस आहेत, दिवस इथं आहे, बस इथं आहे, दिवसाचा बसचा काही संबंध आलाय का हो? त्यामुळे हा कॅन्सल झाला. बरोबर. म्हणजेच पहिला बरोबर, पहिला चुकीचा आहे,
तिसरा चुकीचा आहे. फक्त कोणता निष्कर्ष बरोबर आहे? दुसरा निष्कर्ष बरोबर आहे. आपल्याला सत्य ओळखायचे आहे. एकही सत्य नाही आहे का? आहे ना, दुसरा सत्य आहे. पहिला कॅन्सल झाला ऑप्शन. बरोबर, फक्त एक सत्य आहे का? पहिला तर चुकीचा आहे, त्यामुळे हा बी कॅन्सल झाला. तिसरा बघा, फक्त 2 सत्य आहे. यस, फक्त 2 सत्य आहे. बरोबर का? फक्त 3 सत्य आहे, तिसरा चुकीचा आहे, त्यामुळे चौथा बी कॅन्सल. ऑप्शन नंबर किती आला मग? तिसरा. समजलं? ओके, गुड. पुढे बघा, सर्व स्विच प्लग आहेत. सर्व स्विच काय तर प्लग आहेत. काही प्लग बल्ब आहेत. काही प्लग काय तर बल्ब आहेत. ओके, सर्व बल्ब काय तर होल्डर्स आहेत. सर्व बल्ब काय तर होल्डर आहेत. अशा कृती तयार झाल्या का? ओके, बघा आता निष्कर्ष काय? सर्व होल्डर्स प्लग आहेत का? काही होल्डर्स प्लग आहेत. सर्व आहे का? होल्डरचा काय भाग इकडे गेला ना, प्लग इथं आहे. काही म्हणजे सर्व होल्डर्स प्लग आहेत का? नाही, सर्व नाही, काही आहेत. इथं सर्व वापरले त्यामुळे चुकीचं आहे ते. ओके, काही प्लग स्विच आहेत. स्विच इथं आहे बघा, काही प्लग स्विच आहेत. सर्व स्विच प्लग आहेत, पण काही प्लग काय आहेत? स्विच आहेत. सर्व प्लग स्विच नाही आहेत. सर्व स्विच प्लग आहेत, काही प्लग स्विच आहेत. असं जर सतत त्यांना बोलत तर येड होसाल तुम्ही. तुम्ही बी येड होसाल आणि मी बी येड होऊन जाईल. आता उदाहरणार्थ बघा, इकडे बघा, आता तेच एकाच मुद्द्यावर किती बोलता येते बघा. आता सर्व स्विच प्लग आहेत, सर्व प्लग स्विच नाही आहेत. काही प्लग स्विच आहेत, सर्व स्विच प्लग आहेत, काही स्विच प्लग आहेत. असं करत मग आता इथं पुढे काही प्लग होल्डर्स आहेत, सर्व होल्डर्स प्लग नाही आहेत, एकही होल्डर्स प्लग नाही आहे. असं किती वेळ बोलतात, सातत्यानं बोललो तर का नाही माणूस एडवून जाईल शेवटला. काही प्लग स्विच आहेत बघा, काही प्लग स्विच आहेत, त्यामुळे हे बरोबर आहे. समजलं का? ही म्हणजे पहिला चुकीचा, दुसरा बरोबर आहे. पहिला सत्य आहे का? कॅन्सल. बरोबर. निष्कर्ष दुसरा सत्य आहे का? यस. दोन्ही सत्य आहेत का? नाही. दोन्ही असत्य आहेत का? हे पण नाही. कारण की एक सत्य म्हणजे पहिला असत्य आहे, दुसरा असत्य आहे. पहिला असत्य आहे, दुसरा सत्य आहे. पहिला असत्य आहे. हा, थोडस इकडे बघा, माझ्याकडे बघा, इकडे बघा. बघा, विधान निष्कर्ष अभ्यासून यथार्थ निष्कर्ष निवडा. सर्व बी काय तर म्हणजे बी आतमध्ये असेल, सर्व बी हे काय तर यल आहेत. बरोबर का नाही? एकही यल हा टी नाही. आता एकही यल टी नाही तर बीचा तर समज ना, कारण की बी मध्ये आहे ना ऑलरेडीच. एकही यल टी नाही. एकही यल जर टी नसेल, एकही यल जर टी नसेल तर टी इथं जाईल बाजूला. काही संबंध नाही ना त्यांचा. त्यांचा काही संबंध असेल तर तो तिकडे बाजूला जाईल. एकही यल टी नाही, अशी आकृती तयार होणार आहे. समजलं का? ओके, आता निष्कर्ष बघा. एकही बी टी नाही आहे ना, एकही बी टी काही संबंध आहे का? नाहीच आहे ना. बरोबर, त्यामुळे पहिलं अगदी बरोबर आहे. आहे का? सर्व यल बी आहेत. सर्व यल बी आहेत का? काही यल हे बी आहेत. ओके, सर्व यल बी आहेत का? सर्व यल बी नाहीत, काही यल बी आहेत, सर्व बी यल आहेत. सर्व बी काय आहेत? यल आहेत. काही यल बी आहेत, इथं सर्व शब्द वापरले. सर्व यल बी आहेत म्हणले, सर्व नाही, त्यामुळे दुसरा चुकीचा आहे. समजलं का? त्यामुळे फक्त पहिलाच निष्कर्ष योग्य आहे. एकही निष्कर्ष योग्य नाही का? आहे ना, पहिला निष्कर्ष योग्य आहे, त्यामुळे हा पर्याय कट झाला. फक्त निष्कर्ष एक यथार्थ आहे का? यस. बरोबर. फक्त निष्कर्ष 2 यथार्थ आहे का? नाही. दोन्ही निष्कर्ष येतात का? दोन्ही नाही. बरोबर, त्यामुळे ऑप्शन नंबर किती आला? दुसरा. समजलं? ओके, सोडवा. काही खुर्च्या बाकड्या आहेत, असं जाईल नाही? असं जाईल का मास्तर? हा, काही खुर्ची काय तर बाकड्या आहेत. कोणताही बाकडा टेबल नाही. इकडे जाईल ना बाजूला, हा इकडे जाऊ शकतो. बरोबर, पण निश्चित सांगितलं तिथं आपल्याला, सांगितलं असल्यामुळे का नाही आपला असं करून घ्यायचं. काही खुर्च्या टेबल आहेत. काही खुर्च्या टेबलचा काही निश्चित सांगता येते का? नसल्यामुळं हा काय झाला? कॅन्सल झाला. ओके, काही बाकडे खुर्च्या आहेत. काय बघा या दोघांचा का इथला, या दोघांसमोर आहे ना काहीतरी, या दोघांचा काही खुर्च्या बाकडे आहेत. काही बाकडे खुर्च्या आहेत ना, खुर्च्या आहेत. सर्व बाकडे खुर्च्या आहेत का? काही बाकडे खुर्च्या आहेत, सर्व आहे का? त्यामुळे हा बी कॅन्सल झाला. बरोबर,
त्यानंतर काही टेबले खुर्च्या आहेत, काही टेबले खुर्च्या काही संबंधित आहे का? नाही, त्यामुळे हा बी कॅन्सल झाला. म्हणजे हे निश्चित सांगता येत नाही, फक्त दुसरा पर्याय म्हणजे दुसरा निष्कर्ष योग्य आहे. फक्त काय 2 बरोबर, फक्त 2 उत्तर आलं. सोडवा. बघा सर्व फळे अगोदर बघा, सर्व फळे भाज्या आहेत, सर्व फळे भाज्या आहेत, सर्व भाज्या फळे आहेत. असं करत बसायचं का? असं नाही करायचं. सर्व फळे भाज्या आहेत, सर्व भाज्या फळे आहेत, असा नियमानुसार अशा कृती नव्हती तुमच्या, तुम्ही असं करायला असाल. असं नाही करायचं. इथं बघा असा प्रश्न पडला का नाही, असं करायचं. सर्व फळे भाज्या आहेत, सर्व भाज्या फळे आहेत, सर्व फळे भाज्या आहेत, सर्व भाज्या फळे आहेत. म्हणजे जेवढे फळे आहेत तेवढेच भाज्या येतात, जेवढ्या भाज्या येतात तेवढेच फळे येतात. जेवढ्याचं असेल तर मध्ये बरोबरचं चिन्ह द्या ना. मग जेवढे फळे तेवढे भाज्या येतात. म्हणजेच बघा सर्व फळे भाज्या येतात, सर्व भाज्या फळे येतं. समजलं का? ते 2 आकृत्या 3 आकृत्याकडे बसायचं नाही. जेवढ्या फळे येतात तेवढ्या भाज्या येतात, जेवढ्या भाज्या येतात तेवढे फळे येतं. काही खरबुजे फळे येतं, काही खरबुजे काय येतं बघा. आता इथं अर्थ कसा होते, काही खरबुजे फळे येतं, काही खरबुजे फळे येतं, सर्व फळे भाज्या येतं, सर्व भाज्या फळे येतं. काही खरबुजे फळे असतील तर काही खरबुजे भाज्या बी असतील, बरोबर का नाही? कारण ते दोघं समान आहेत ना. ते जर काही खरबुजे हे फळे असतील तर सर्व फळे भाज्या येतात, तर काही खरबुजे भाज्या पण असतील. समजलं काय गोष्ट? अशा पद्धतीने आकृती तयार होणार आहे. ओके, ठीक आहे. पुढे बघा, निष्कर्ष बघा. सर्व भाज्या खरबुजे आहेत, सर्व भाज्या खरबुजे आहेत का? काही भाज्या खरबुजे आहेत. सर्व आहे का? नाही. सर्व भाज्या खरबुजे आहेत का? नाही. चुकलं. सर्व फळे खरबुजे आहेत, सर्व फळे खरबुजे आहेत का? नाही. काही खरबुजे फळे आहेत, सर्व नाही आहे. सर्व भाज्या फळे आहेत. बघा सर्व भाज्या फळे आहेत, सर्व भाज्या फळे आहेत, सर्व फळे भाज्या आहेत, बरोबर. सर्व भाज्या फळे आहेत आहे, बरोबर. काही खरबुजे भाज्या येतं, काही खरबुजे भाज्या येतं, काही म्हटल्यामुळे हे बरोबर आहे. समजलं का? ओके. आता बघा दिलेल्या निष्कर्षापैकी एकही तर्कसंगत नाही, म्हणजे त्या जुळत नाही आहे विधानाशी. नाही, जुळते, 2 जुळतात. हा कॅन्सल झाला. समजलं? दिलेले सर्व निष्कर्ष बरोबर आहेत का? हो नाही. फक्त क हा निष्कर्षच बरोबर आहे का? तर्कसंगत आहे का? नाही. क आणि ड दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत का? यस. क आणि ड दोन्हीही निष्कर्ष तर्कसंगत आहेत विधानाशी, बरोबर. ओके, गुड. असं करायचं. आता असा प्रश्न पडला की वैद्य निवडायचे आहे. काही पेन्सिली, काही पेन्सिली, काही पेन्सिली काय तर बंदुका आहेत, बरोबर का? काही पेन्सिली काय आहेत? बंदुका आहेत. काही बंदुका पेन आहेत, काही बंदुका पेन आहेत ना, काही बंदुका पेन आहेत. काही पेन मारेकरी आहेत, काही पेन काय आहेत? मारेकरी. असे आकृती तयार झाले का? यस. आता निष्कर्ष बघा. काही पेन पेन्सिली आहेत, पेन इथं आहे, पेन्सिल इथं आहे, काही संबंध आलाय का? नाही. काही काही पेन्सिली पेन आहेत, नाही. काही बंदुका मारेकरी आहेत, बंदूक इथं आहे, मारेकरी इथं आहे, काही संबंध आलाय का? काही बंदुका मारेकरी नाही. काही मारेकरी पेन आहेत, बघा काही मारेकरी, बरोबर. काही मारेकरी पेन आहेत, म्हणजे काही पेन मारेकरी आहेत, बरोबर. काही मारेकरी पेन असतील तर काही पेन मारेकरी असतील ना, त्यामुळे काही मारेकरी पेन आहेत, बरोबर आहे. काही मारेकरी बंदुका आहेत, काही मारेकरी बघा मारेकरी इथं आहेत, बंदुका इथं आहेत, काही संबंध आहे का? त्यामुळे हा बी कॅन्सल झाला, बरोबर. त्यामुळे मग ए बी डी हे चुकीचे आहेत. फक्त कोणतं बरोबर आहे? सी बरोबर आहे. सी सत्य आहे. ए बी चुकीचा आहे. बी आणि सी, बी बरोबर आहे का? नाही. बी आणि सी बरोबर येईल का? नाही ते पर्याय. फक्त बी बरोबर आहे का? चुकीचा आहे. फक्त सी बरोबर आहे का? यस, फक्त सी बरोबर आहे. समजलं? ओके, सोडवा. बघा इथं बघा. हा, सर्व कमळे को आला आहेत, को आला.
सर्व कमळे काय आहेत? कोआला आहेत. ओके, सर्व कोआला बोटी आहेत. म्हणजे सर्व असेल ना, सर्व कोआला काय आहेत? बोटी आहेत. काही भिंती बोटी आहेत. काही भिंती म्हटलंय असं जाईल ना बाजूला. काही भिंती काय आहेत? बोटी आहेत. निष्कर्ष बघा, काही बोटी कमळे आहेत. काही बोटी कमळे आहेत. बरोबर आहे, बरोबर. काही बोटी कमळे आहेत. सर्व कमळे बोटी आहेत. सर्व कमळे काय आहेत? बोटी आहेत. कारण तो मध्ये आहे ना, तो आतमध्ये आहे तो. सर्व कमळे बोटी आहेत. काही बोटी कमळे आहेत. काही बोटी कमळे आहेत म्हणजे हे पहिलं बरोबर आहे. नाही ओके. काही भिंती कोआला आहेत. भिंतीत आहे कोआला येत आहे, काही संबंध आलाय का? काही भिंती कोआला नाही. सर्व कोआला कमळे आहेत. सर्व कोआला कमळे आहेत का? सर्व कमळे कोआला इथं. समज आलंय का? सर्व कोआला कमळे नाहीत, सर्व कमळे कोआला इथं. त्यामुळे का नाही, काही कोआला कमळे इथं. काही कोआला काय इथं? कमळे इथं. इथं काय म्हटलंय? मन सर्व कोआला कमळे आहेत म्हटले, सर्व नाही तर काही पाहिजे होतं तिथं. त्यामुळं ब आणि क चुकीचा आहे, फक्त अ बरोबर आहे. फक्त अ बरोबर आहे. अ इथं अ क आहे, चुकीचं आहे ते. ओके, त्याच्यानंतर फक्त अ बरोबर आहे. यस, फक्त अ बरोबर आहे ना. ब आणि क नाही योग्य, चुकीचं आहे ते. फक्त ब बी चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2. समजलं? हे अशा पद्धतीचे काय आहेत? प्रश्न आहेत. बाकीचे प्रश्न पण तशाच पद्धतीचे आहेत. तुम्ही सोडवा आणि त्यानंतर आपण बघा, हे एक सोडवा. प्रश्न एक शेवटचा एक प्रश्न सोडवा. कंबाईनचा प्रश्न आत्ताचा. समजला? बघा इथं बघा, शेवटचा प्रश्न बघा. सर्व शिक्षक काय तर कलाकार आहेत. सर्व शिक्षक कलाकारच असतात, म्हणून तर शिक्षक असतात. ओके, त्यांच्या अंगामध्ये कला असतेच. काही कलाकार आनंदी राहतात. काही म्हटले शिक्षकाचा काय समज का? काही कलाकार काय राहतात? आनंदी राहतात. असं आलं ना. ओके, आता अनुमानित बघा, आयोगाने कसं केलेलं आहे? अ ब इथं दिलंय, नंतर अ ब क दिलं नाही, लगेच क आणि ड दिले निष्कर्षामध्ये. असं आयोग गुगली टाकत असतं. आयोगानुसार वागायचं असतं, आपल्यानुसार आयोग वागत नाही. सर्व शिक्षक आनंदी राहतात. आनंदाचा आणि शिक्षकांचा काही संबंध आहे का? त्यामुळे सर्व शिक्षक आनंदी राहतात थोडीच आहे. कधी त्यांना वाटतं पेमेंट भेटत नाही आपल्याला लवकर. कधी कधी एकाने दुसऱ्याच गोष्टी होत राहतात. कधी कधी वाटतं की अरे यार मलाच जास्त एकाने शिकवावं लागत आहे असं. त्यामुळे ते सगळेच राहत नाहीत. काही शिक्षक आनंदी राहतात. ओके, सर्व शिक्षक आनंदी राहतात, सर्व नाही, काही संबंधच नाही. नाही तर जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. जे आनंद ते सर्व कलाकार आहेत का? काही आहेत ना, काही संबंध आहे का? जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत का? नाही, काही. त्यामुळं काय, दोन्ही बरोबर चुकीचे आहेत. नाही, दोन्ही जर बरोबर नसतील तर क आणि ड दोन्ही काय आहेत? असत्य आहेत. समजलं का? दोन्ही असत्य आहेत. अशा पद्धतीचं वेन आकृत्याचा आपला पहिला प्रकार संपलेला आहे. आपण उद्या भेटूता दुसऱ्या प्रकारानं. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. धन्यवाद.